के आर एज्युकेशन ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स पाहणार आहोत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं हे आपण बघितलेलंच आहे. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा एका पॉइंट भोवती किंवा दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट भोवती सर्क्युलर लूपमध्ये मोशन करणार आहे, तेव्हा आपण त्याला सांगणार आहोत सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय असतं, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा एका कॉन्स्टंट स्पीडमध्ये मूव्हमेंट करत असणार आहे, तेव्हा आपण त्याला सांगणार आहोत की तो युनिफॉर्म मोशन करतोय. मग कलेक्टिव्हली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय होणार आहे, तर अशा टाईपचं मोशन ज्यामध्ये ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन करणार आहे आणि ते मोशन करत असताना त्याचा स्पीड जो असणार आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच इफ एन ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ अ कॉन्स्टंट स्पीड, then it is called as a uniform circular motion. फॉर एक्झाम्पल, ह्या डायग्राम मध्ये दिसतंय की चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या भोवती सर्क्युलर मोशन करतो आणि आपल्याला माहीतच आहे की चंद्राचा पृथ्वीच्या भोवती मोशन करतानाचा स्पीड जो असणार आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे आणि म्हणूनच हे एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन समजून घेण्यासाठी आपण आणखी एक डायग्राम बघूया. त्या डायग्राम मध्ये सी हा सर्क्युलर लूपचा सेंटर पॉइंट असणार आहे आणि या सर्क्युलर लूपची जी रेडियस असणार आहे ती आर ने इथे रिप्रेझेंट केलेली आहे. समजा जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तो पी ह्या ठिकाणी आहे, तर त्याची वेलोसिटीची जी डायरेक्शन आहे ती ऑलवेज टेंजेन्शियल असणार आहे विथ रिस्पेक्ट टू रेडियस. की इन सर्क्युलर मोशन वेलोसिटी इज ऑलवेज टेंजेन्शियल टू द पाथ. मग वेलोसिटी ही टेंजेन्शियल असल्यामुळे जसं आपण सर्क्युलर मोशन मध्ये पुढे पुढे सरकत जाऊ तसं डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ही चेंज होत राहणार आहे. आता हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, त्यामुळेच इथे स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच वेलोसिटीचा मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहील, पण डायरेक्शन कशी होत राहणार आहे तर कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. म्हणूनच इथे वेलोसिटी जी आहे ती कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे तर एक्सलरेशन मिळणार आहे ड्यू टू दिस चेंज इन वेलोसिटी. मग ते जे एक्सलरेशन असेल त्याला आपण सेंट्रिपिटल और रेडियल एक्सलरेशन सांगणार आहोत आणि ते वेक्टर फॉर्म मध्ये ह्या प्रकारे रिप्रेझेंट केले जाते. AR इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर. जर आपण ह्याचा मॅग्निट्यूड घेतला तर ही मायनस साइन जी आहे ती मायनस साइन निघून जाणार आहे आणि आपल्याला माहीतच आहे की लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी ह्यांच्यामध्ये काय रिलेशन असणार आहे ते v इज इक्वल टू ओमेगा आर. आणि त्याच रिलेशन वरून आपल्याला ह्या फॉर्म्युलाचे आणखी दोन पार्ट जे आहेत ते ह्या प्रकारे मिळणार आहेत. आपल्याला इथे दिसतंय की रेडियस जी आहे ती ह्या डायरेक्शन मध्ये इन्क्रीज होत जाणार आहे, पण हे एक्सलरेशन जे असणार आहे ते अलॉंग द रेडियस जरी असलं तरी रेडियसच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार आहे आणि ह्यामुळेच आपल्याला ही जी मायनस साइन आहे ती इथे रिझल्ट होणार आहे. म्हणजेच हे जे एक्सलरेशन आहे ते डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, ते ऑलवेज सेंटरच्या डायरेक्शन मध्ये आलेलं असणार आहे, पण ते अपोजिट असल्यामुळे त्याला निगेटिव्ह साइनने रिप्रेझेंट करण्यात आलेला आहे आणि ह्याला आपण सेंट्रिपिटल एक्सलरेशन सांगणार आहोत. फॉर एक्झाम्पल, सर्क्युलर मोशन ऑफ एनी पार्टिकल ऑफ फॅन रोटेटिंग युनिफॉर्मली. म्हणजेच आपल्या घरामध्ये जो पंखा असतो तो जेव्हा एका कॉन्स्टंट स्पीड मध्ये मूव्हमेंट करत असणार आहे तेव्हा आपण सांगू शकतो की तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आता आपण पाहूया डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा बार. ह्या डायग्राम मध्ये आपल्याला जो सी सेंटर पॉइंट दिसतोय त्या सेंटर पॉइंटच्या भोवती एक गोल सर्कल दुसरं काढलेलं आहे. आता हे गोल सर्कल नक्की काय आहे ते आपण नीट समजून घेऊया. त्यासाठी आपण धनुष्यबाणामधल्या बाणाचं एक्झाम्पल घेऊया. आपण जर बाण नीट ऑब्झर्व केला तर त्या बाणाला एका साईडला असं एक टोक असतं आणि मागे पकडण्यासाठी एक स्ट्रक्चर क्रिएट केलेलं असतं. आता ह्या डायग्राम मध्ये हा डॉट आणि त्याच्या भोवती सर्कल जो आहे तो
ह्या बाणाचं पुढचं टोक जे आहे ते पुढचं टोक रिप्रेझेंट करत असतो. आपण धनुष्यबाणातील बाणाला जेव्हा समोरून पाहणार आहोत तेव्हा आपल्याला हा एक डॉट दिसणार आहे आणि ही जी साईड आहे ते आपल्याला एका सर्कलच्या फॉर्म मध्ये दिसणार आहेत जेव्हा तो एकदम आपल्या समोर असेल तेव्हा. म्हणजेच ह्या डायग्राम मध्ये हा डॉट काय रिप्रेझेंट करतोय, तर बाण जो आहे तो कागदामधून निघून समोर आपल्या दिशेने येतोय. पण काही ठिकाणी ह्या डॉटच्या ऐवजी क्रॉस सुद्धा रिप्रेझेंट केलेला असतो. मग तो क्रॉस काय सांगतो बरं, तर बाणाची मागची बाजू आहे असं सांगतो. ह्याचाच अर्थ बाण जो असणार आहे तो पेपरच्या आतमध्ये जात असणार आहे. मग आपल्याला डायरेक्शन ऑफ ओमेगा बार आपण कशा प्रकारे सांगू शकतो बघा बरं, तर जेव्हा हा सिम्बॉल आपल्याला सेंटरला असेल तेव्हा डायरेक्शन कशी असणार आहे, तर इट इंडिकेट्स ओमेगा बार इज कमिंग आउट ऑफ पेपर अँड परपेंडिक्युलर टू इट. आणि जेव्हा क्रॉसची साईन असणार आहे तेव्हा ते इंडिकेट करणार आहे ओमेगा बार इज गोइंग इनसाइड द पेपर अँड परपेंडिक्युलर टू इट. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आताच आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पाहिलं की स्पीड जो आहे तो सर्क्युलर मोशन होत असताना कॉन्स्टंट राहणार आहे. मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असणार आहे. म्हणजेच सर्क्युलर मोशन होत असताना स्पीड जो आहे तो चेंज होत राहणार आहे. तर आपण त्याला सांगणार आहोत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणूनच इफ द स्पीड इज चेंजिंग ड्युरिंग सर्क्युलर मोशन then it is called as non-uniform circular motion. जसं की ह्या डायग्राम मध्ये दिसतंय की जेव्हा ऑब्जेक्ट हा बी ह्या पॉइंटच्या ठिकाणी आहे तेव्हा त्याचा स्पीड असणार आहे 10 मीटर पर सेकंड. तो जेव्हा सी ह्या पॉइंटच्या ठिकाणी जाईल तेव्हा त्याचा स्पीड असणार आहे 20 मीटर पर सेकंड आणि तो ए ह्या पॉइंटवर येईल तेव्हा त्याचा स्पीड असणार आहे 30 मीटर पर सेकंड. म्हणजेच इकडे स्पीड जो आहे तो चेंज होतोय आणि म्हणून ह्याला आपण सांगणार आहोत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन होत असताना आपण ऑब्झर्व केलेलंच आहे की व्हेलोसिटी कशी असणार आहे, कुठल्या पण पॉइंटला ऑलवेज टेंजेन्शियल असणार आहे विथ रिस्पेक्ट टू रेडियस. मग ही व्हेलोसिटी टेंजेन्शियल असल्यामुळे व्हेलोसिटीची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असणार आहे. पण हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजेच इथे स्पीड सुद्धा चेंज होतोय, बरोबर. म्हणून व्हेलोसिटी चेंज होण्यासाठी दोन्ही पॅरामीटर्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल असणार आहेत. पहिलं पॅरामीटर आहे मॅग्निट्यूड ऑफ स्पीड आणि दुसरं असणार आहे डायरेक्शन. जसं की आपण पाहिलं की इन सर्क्युलर मोशन velocity is always tangential to the path and here as the speed is changing thus the magnitude of velocity is changing and direction of velocity is changes at every instance. आणि ह्या दोन्ही क्वांटिटीच्या चेंज होण्यामुळे आपल्याला इथे 3 टाइपचे एक्सलरेशन मिळतात इन द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फर्स्ट टाइप ऑफ एक्सलरेशन असणार आहे सेंट्रिपिटल और रेडियल एक्सलरेशन. हे सेम एक्सलरेशन आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पण मिळालेलं. ते आपल्याला ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी मिळालं होतं. इथे पण आपल्याला ते त्याचमुळे मिळणार आहे कारण इथे सुद्धा डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी जी आहे ती कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. जशी वेलॉसिटी चेंज होणार आहे म्हणूनच एक्सलरेशन सुद्धा चेंज होणार आहे आणि हे जे एक्सलरेशन असणार आहे ते डायरेक्ट होणार आहे टुवर्ड्स द सेंटर आणि म्हणूनच आपण त्याला सेंट्रिपिटल एक्सलरेशन सांगितलेलं आहे. मग त्याचा वेक्टर फॉर्म जो आहे तो बघितलेलाच आहे. तो असणार आहे AR इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर. आणि जर आपण ह्याचा मॅग्निट्यूड फॉर्म घेतला तर ही निगेटिव्ह साईन जी असणार आहे ती निघून जाणार आहे. ही निगेटिव्ह साईन आपल्याला कशामुळे मिळालेली बरं, तर डायरेक्शन ऑफ एक्सलरेशन कशी असणार आहे टुवर्ड्स द सेंटर, पण रेडियसची डायरेक्शन कशी होती अपोजिट होती, अवे फ्रॉम द सेंटर होती. त्यामुळे ही आपल्याला निगेटिव्ह साईन रिझल्ट झाली होती. आणि रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी वरून आपल्याला ह्या फॉर्म्युलाला ह्या फॉर्म मध्ये आणि ह्या फॉर्म मध्ये सुद्धा रिप्रेझेंट करता येणार आहे. सेकंड टाइप ऑफ एक्सलरेशन असणार आहे टेंजेन्शियल एक्सलरेशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलोसिटीची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही चेंज होतात. मॅग्निट्यूड चेंज होण्यासाठी टेंजेन्शियल एक्सलरेशन जे आहे ते रिस्पॉन्सिबल असणार आहे.
टेंजेन्शियल एक्सलरेशन समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया, जे एक्झाम्पल असणार आहे आपल्या घरातील फॅनचं. जेव्हा आपण पंखा सुरू करणार आहोत तेव्हा त्याचा स्पीड जो आहे तो शून्यापासून हळूहळू इन्क्रीज होत जाणार आहे. जसं की ह्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, पंख्याचा स्पीड हा बी ह्या पॉइंटला 10 मीटर पर सेकंड आहे. मग तो सी ला गेल्यावर त्याचा स्पीड असणार आहे 20 मीटर पर सेकंड आणि मग तो 30 मीटर पर सेकंड ए ह्या पॉइंटच्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच इथे जसं आपण पंखा ऑन करणार आहोत तसा स्पीड इन्क्रीज झालेला आपल्याला दिसतोय आणि तो स्पीड इन्क्रीज होत असताना जे त्याचं एक्सलरेशन लागणार आहे ते टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी असणार आहे आणि त्याला टेंजेन्शियल एक्सलरेशन सांगणार आहोत आणि ते आपण AT ह्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट करणार आहोत. आता आपण दुसरी केस बघूया, ज्यामध्ये कॉन्स्टंट स्पीडला फिरणारा पंखा आपण बंद केला आहे, ज्यामध्ये कॉन्स्टंट स्पीड हा सी ह्या पॉइंटला 30 मीटर पर सेकंड असेल आणि पंखा बंद केल्यामुळे काय होणार आहे तर त्याचा स्पीड कमी कमी होत जाणार आहे. तो ए ह्या पॉइंटला 20 मीटर पर सेकंड झालेला आहे, बी ह्या पॉइंटला 10 मीटर पर सेकंड झालेला आहे आणि मग असा स्पीड त्याचा कमी होत होत तो एका 0 स्पीडला जाऊन स्टॉप होणार आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की जरी पंख्याचा स्पीड कमी होत असला तरी पंख्याची फिरण्याची डायरेक्शन जी असणार आहे ती तीच राहिलेली आहे. स्पीड कमी झाला ह्याचा अर्थ त्याच्यावर जे एक्सलरेशन लागलं त्या एक्सलरेशनची डायरेक्शन ह्या ठिकाणी रिव्हर्स झालेली आहे आणि त्यामुळेच पंखा जो असणार आहे तो हळूहळू होऊन बंद होणार आहे. कारण एक्सलरेशन हे रिव्हर्स डायरेक्शनला जात आहे आणि पंख्याची फिरण्याची डायरेक्शन जी असणार आहे ती अपोजिट डायरेक्शनला असणार आहे टू द एक्सलरेशन. मग ह्यावरून आपण असं सांगू शकतो की एक्सलरेशन जे असणार आहे ते डायरेक्ट होणार आहे अलॉंग, म्हणजेच फॅन जसा फिरतोय त्याच डायरेक्शन मध्ये आपल्याला एक्सलरेशन मिळणार आहे जेव्हा आपण तो ऑन करणार आहोत. पण अपोजिट, म्हणजेच जेव्हा आपण पंखा बंद करणार आहोत तेव्हा फॅन ज्या डायरेक्शनला फिरतोय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपल्याला एक्सलरेशन जे आहे ते मिळणार आहे. थर्ड टाइप ऑफ एक्सलरेशन असणार आहे अँग्युलर एक्सलरेशन. आपण पाहिलंच की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टेंजेन्शियल वेलोसिटी जी असणार आहे ती चेंज होत असते आणि सर्क्युलर मोशन मध्ये टेंजेन्शियल वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी हे एकमेकांना रिलेट करतात युजिंग द इक्वेशन v इज इक्वल टू ओमेगा आर. मग जर आपला v चेंज होतंय तर अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ही सुद्धा चेंज होणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला ह्या ठिकाणी अँग्युलर एक्सलरेशन सुद्धा मिळणार आहे. म्हणूनच as the magnitude of tangential velocity v is changing during non-uniform circular motion, corresponding angular velocity omega is also changing at every instance. आणि एक्सलरेशन काय असतं तर चेंज इन अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जर इथे वेलोसिटी चेंज होते तर आपल्याला काय मिळणार आहे, एक्सलरेशन मिळणार आहे. आणि ह्या एक्सलरेशनची डायरेक्शन जर स्पीड इन्क्रीज होत असेल तर एक्सलरेशन जे असणार आहे ते अलॉंग द डायरेक्शन ऑफ ओमेगा असणार आहे. पण जर स्पीड कमी होतंय तर त्याची जी डायरेक्शन असणार आहे ती अपोजिट असणार आहे टू द डायरेक्शन ऑफ ओमेगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.